नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला देखील तुमच्या मुलांना असे क्रॅकर्स करायचे असतील तर इथे बघा मी चीज घेतलेला आहे, मिरे, जिरे, ओवा घेतला आहे, त्यानंतर रवा, बेसन पीठ, तीळ घेतलेले आहेत, काळं मीठ, साधं मीठ घेतलेलं आहे, 2-3 वाट्या एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि तेवढीच मी इथे मेथी घेतलेली आहे 3 वाट्या एवढी। तर सुरुवातीला मी जिरे, मिरे आणि ओवा बारीक वाटून घेणार आहे मिक्सरला आणि नंतर हे सर्व साहित्य आपण गव्हाच्या पिठामध्ये एक एक करून टाकून घेणार आहोत। तर इथे मी लॉंग व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे, तो तुम्ही व्यवस्थित डिटेलमध्ये जाऊन बघू शकतात। आणि हे क्रॅकर्स तुम्ही तुमच्या मुलांना छान छोट्या भुकेसाठी किंवा टिफिनसाठी किंवा त्यांना आवडतील असे चहाच्या वेळेस तुम्ही मोठी व्यक्ती सुद्धा हे क्रॅकर्स खाऊ शकतात। तर अशा पद्धतीने बघा इथे 2 चमचे एवढं साजूक तूप इतकं मोहन टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी मेथी टाकून घेतलेली आहे आणि मेथीच्या ओल्यामध्येच आधी सगळी कणिक भिजवलेली आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून ही कणिक भिजून ठेवली आहे। नंतर 10-15 मिनिटं रेस्ट करायला ठेवली होती। नंतर ह्यातला छोटासा गोळा घेऊन मी इथे एकदम पातळ अशी पोळी लाटून घेणार आहे। तर तुम्ही देखील हे क्रॅकर्स आवडीने करून खाताल आणि दुसऱ्यांना सुद्धा देताल, इतके छान खमंग खुसखुशीत असे लागतात। तर एकदम छान असा स्नॅक्सचा प्रकार आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करून बघा। आणि हे जे क्रॅकर्स आहेत हे तुम्ही तळू शकतात किंवा तुम्ही मग याला ओव्हनमध्ये छान बेक करू शकतात किंवा मग तुम्ही एअर फ्रायरमध्ये देखील याला छान बिना तेलाचं मस्त याला फ्राय करून घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने बघा इथे मी चौकोनी आकारामध्ये हे क्रॅकर्स तयार केलेले आहेत, तुम्ही कोणत्याही शेपमध्ये करू शकतात। आणि नंतर हे असे काटा चमच्याने आपल्याला थोडेसे याला छिद्र पाडून घ्यायचे आहेत, त्यामुळे हे फुगणार नाहीत आणि छान कुरकुरीत असे होतील, क्रंची असे होतील। तर नक्कीच इथे आपण तिळे आणि त्यानंतर आपण मेथी टाकलेली आहे, त्यामुळे खायला एकदम अप्रतिम असे लागतात। तर सर्व हे मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि व्यवस्थित तळून घेणार आहे। तर आपल्याला हे सगळं साहित्य आपण करत असताना, ही कृती करत असताना तेल तापत ठेवलेलं होतं। त्यानंतर आपण बघा तेल चांगलं तापून घेतल्यानंतर लो ते मीडियम फ्लेमवर गॅस ठेवून आपण हे क्रॅकर्स यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि खालच्या साईडनी थोडे तळून निघले किंवा सेट झाले की त्यानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहेत। तर असेच अलटी पलटी करून आपल्याला छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत याला तळायचं आहे। तळताना बिलकुल घाई करायची नाही, म्हणजे छान आतून बाहेरून हे तळले जातात आणि मग एकदम कुरकुरीत असा हा स्नॅक्सचा प्रकार आपला तयार होतो। तुम्ही अशा पद्धतीने करून महिनाभर डब्यामध्ये सुद्धा हे स्टोअर करून ठेवू शकतात। तर असा रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। तर इथे बघा मी इथे काढून घेतलेले आहेत, तर अर्धेच मी इथे तळलेले आहेत, बाकीचे मी नंतर तळणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मेथीच्या ऐवजी तुम्ही कोथिंबीर सुद्धा घालू शकतात। तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा।